शिवाजी महाराजांचा विशाल जरा मागं होतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या प्रतिमांचं पूजन झालेलं आहे. या ठिकाणी दीप प्रज्वलन आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मंत्री ब्रह्मण्णा पाटील, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते एमजी पाटील, निपाणीवरून आलेले मेजर गजानन चव्हाण, बुधरावरून आलेले राजेशभाई पाटील यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी उपस्थित राहायचं आहे आणि दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. शिवव्याख्याते अखलाकभाई मोजावर यांनी लवकर दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. राजू त्या साईडला एक मिनिट इथं पाहिजे समोर. अगदी देशभर काम करणाऱ्या मंच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या दीप प्रज्वलनासाठी जिथं असाल तिथून कृपया लवकर या. माय ओके सर ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय. नसे दैन्य काही जिजा माऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशीच प्रेमिका गे शहाजी सुतोई. जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी जनांच्या तसे चित्त देई. जिजा माऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी. तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती बनेही प्रवाही. तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही. खरा धर्म आता शिवाचाच पायी. जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी. घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांची स्मृती आणि त्यांचं जिजाऊ वंदना झालेली आहे. मी आपले फक्त हा विवाह असा काळ मरत होता, अशा काळामध्ये तांदूळ टाकले जात नव्हते. शिव पार्वतीचं लग्न सुद्धा वेरूळमध्ये, संभाजीनगर वेरूळमध्ये त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव करून झाला असं आख्यायिका आणि इतिहास सांगतो. म्हणून या ठिकाणी आपण फुलांचा वर्षाव केलेला आहे. आता फुलांचा वर्षाव करत असताना आणखीन एक आपल्याला मिळून सांगतो, इथं असणारे सर्व आपण शेतकरी समाजातून, शेतकरी कुटुंबातून आलेले आहोत. जर आपल्या खळ्यावरती कोणीतरी धान्याची रास असेल तर त्या ठिकाणी चप्पल घालून जर खळ्यामध्ये गेला तर आपण तो मोठा आहे की लहान बघत नाही, आपण त्याला बजावतो, समजावून सांगतो, अरे तुला काय माणसाचं आहेस का नाही, पायात धान्य आहे, भात आहे आणि तर तुडवत येतोस का, चालत नाही आपल्याला. आणि इथं मात्र लग्नात मात्र आपण या परंपरेच्या नावाखाली अगदी पोतं 2-2 पोती धान्य, चांगलं बारीक मधलं चांगलं असते, घनसाळ असते, जिरेसाळ असते, आणि ते धान्य आपण पायाखाली घेतो, तिथं कधीच विचार करत नाही आणि म्हणतो आपण संस्कृती जतन करतो. परंतु संस्कृती नाही तर ती काही गोष्टी आलेल्या ज्या आहेत त्या संस्कृतीच्या नावाखाली आलेल्या आहेत. दुसरं आपल्याला सांगू इच्छितो की आपण संस्कृती जपतो म्हणतोय. माझं 35-36 वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा माझ्या लग्नामध्ये नेहमी लोक विचार सेटवाले होते आणि बायकांच्या मध्ये सगळ्या कासोटावाल्याच होत्या. परंतु आजच्या घडीला पंजाबी आणि वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आहे, म्हणजे आपण संस्कृती सोडली का नाही, काळारूप आपण बदललो. दुसरे आपण या ठिकाणी मंगलाष्टका ज्या पारंपरिक आहेत त्या नाहीत, आपण शिवसप्तके म्हणतो. त्या शिवसप्तकामध्ये आपण ऐका त्यानंतर महापुरुषांच्या विचाराचं जागर केलेलं आहे, त्यांचे विचार या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. दुसरं या ठिकाणी आपला विशाल आणि प्राची यांची बैठक व्यवस्था बघा. मला बरेच जणांनी सुचवलं सर चुकलंय काहीतरी. नेहमी आपण नवरीला स्त्रीला डावी समजतो, कमी लेखतो म्हणजे डावीकडे बसवलं जात होतं. शिवविवाहामध्ये
आपण नवरी म्हणजे जी या ठिकाणची या कार्यक्रमाची हिरोईन जी आहे तिला नवऱ्याच्या उजव्या बाजूला बसतो, ती सुद्धा कमी नाही, ती उजवी आहे असं या ठिकाणी आपल्याला दर्शवतोय. म्हणजे कमी कोणाला लेखायचं नाही. दुसरं या ठिकाणी आपण हार लग्नात शेवटी घातले जातात, आपण इथं सुरुवातीलाच घालणार आहोत. कशासाठी हार घालणार आहोत? शिवसाठी का नाही तर नवरा या गावचा कालकुंद्रीचा तो मुलगा आपली जी पूर्णांगिनी, आपण अर्धांगिनी म्हणतो ना, स्त्री ही पूर्णांगिनी आहे, अर्धांगिनी नाही. अर्धांगिनी असेल तर विकास अर्धाच होणार, पूर्णांगिनी असेल तर पूर्ण जीवन उजळ होणार. म्हणून ती पूर्णांगिनी जी आहे त्या पूर्णांगिनीच्या गावामध्ये स्वागत करतो, ते हार घालून करणार आहे. आणि त्यानंतर मग प्राची धन्यवाद आभार मानणार, आभार म्हणून त्या ठिकाणी हार घालणार आहे. आणि मग दोघं नंतर शपथ घेणार आहेत, या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने शपथ घेणार आहेत की आजपासून आम्ही काय झालो आहोत, पती पत्नी म्हणून राहणार आहोत. आमच्या जीवनामध्ये तुम्ही आज जी बाग फुलवली ती बाग अशीच आम्ही आनंदाने फुलवत राहणार आहोत अशी शपथ घेणार आहे. एकमेकाच्या निष्ठतेची शपथ या ठिकाणी होणार आहे. असा हा कार्यक्रम होणार आहे. याच्यामध्ये काही गोष्टी नाही, त्याचा अर्थ असा नाही की ते आपण काय करायला नाकारलेत असं नाही, तर सुधारणा करण्याचा प्रकार आहे. दुसरं आपल्याला एक महत्वाचं सांगतो, मी बुलढाणा तालुक्यातील कडगाव गावातील शहाजी रामकृष्ण देसाई मराठा आहे. आता देसाई म्हटल्यानंतर तुम्ही मराठीच आहे, सगळे मराठा आहे. आमच्या या विवाहामध्ये कुठल्याही जाती धर्माचं बंधन नाही. कोणी व्यक्ती त्या लग्नाचे विवाह जे आहेत ते पार पाडतात. आता तुम्ही परंपरागत लग्नामध्ये फक्त कोण असतात, ब्राह्मण असतात, इथं तर नाही तसं. इथं का तसं का नाही तर पूर्वीच्या काळी हजारो वर्षापूर्वी स्टेजवर येऊन बोलणे, स्टेजवरली ज्या काय कृती असं सांगणे, असं करा तसं करा म्हणून सांगणं, हे सर्वसामान्य माणसाला काय नव्हतं, माहिती नव्हतं. त्यांनी सराव कधी केला नव्हता, धर्माची काही बंधनं होती, त्यामुळे ते करत नव्हते. आता आपण सगळे डबल ग्रॅज्युएट झालो, डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, खूप शिकलो आहोत. त्यामुळे आपल्याला आता ते स्टेजवरती काय करायचं सांगायला कुणी आणायची गरज नाही. त्यामुळे इथं कुठेही कुठल्याही जाती धर्माचा शिकलेला माणूस हा विवाह शिवविवाह पार पाडण्यासाठी चालू शकतो असा त्याचा अर्थ आहे. इथं असणाऱ्या एक 5-6 धर्माचे ते लोक सर्व तुमच्या याच्यामध्ये असतील, जैन असतील, लिंगायत असतील, बौद्ध असतील, त्यानंतर हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, या सगळ्या प्रकारचे जे लोक आहेत त्यांना विनंती आहे की आता आपल्या 21व्या शतकात वावरत असताना धर्माची बंधनं जी आहेत ती वैयक्तिक जगण्यासाठी घरामध्ये त्या ठिकाणी ठेवूया आणि सार्वजनिक ठिकाणी जे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी कुठलाही धर्म आपल्याला मोडायची बी गरज नाही आणि त्याची बंधनही पाळायची गरज नाही. अशा पद्धतीचा विवाह सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी करायला हरकत नाही. तिथं आपण शिवपूजन केलं, तुम्हाला वाटलं गाडगेबाबांचं पूजन करा, तुम्हाला वाटलं शाहू महाराजांचं पूजन करा, चालेल. परंतु आपल्या महामानवांचं आदर्शांचं पूजन करून हे अशा पद्धतीने विवाह करायला हरकत नाही. इथं कुठल्याही प्रकारच्या धर्माची बंधनं नाही. सर्वांसाठी फुलं फ्री आहेत, सर्वांसाठी या ठिकाणी स्टेज हे फ्री आहे. तेव्हा या लग्नाबद्दलची थोडक्यात जो अर्थ आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यानंतर तुम्हाला विनंती आहे की ज्यावेळेला शिव सप्तकं होतील, ती सप्तकं चालू असताना झाल्यानंतर शिवमंगल सत्य ध्यान म्हटल्यानंतर आपण जरा कडकडून टाळ्या वाजवायच्या आणि यांना या नवऱ्या नवरीला आशीर्वाद द्यायचा, आनंद व्यक्त करायचा आहे. मी आता प्राची आणि यांना या ठिकाणी यांचं स्वागत करतो. आणि पाटील सर पुस्तकाची भेट चौघांचे एक 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 4 म्हणजे एक एक. इथं नवरा नवरीचे आई वडील कोण आहेत, आजोबा आहेत, कोण आहेत आपल्याला स्पष्ट समजते. त्यांचं या ठिकाणी कलकुंद्रीचे सगळे प्रमुख जे आहेत श्रीकांत पाटील सर, त्यांच्या मिसेस आणि त्यांचे आई बाबा नाही. आता तो एक मिनिट सर, एक मिनिट सर, एक मिनिट जरा सर. आता तुम्ही काय करायचं, त्यांचं जाऊन स्वागत करायचं. जा चौघांनी त्या चौघांना पुस्तक द्यायचं आणि तुम्ही व्हिडिओ करा व्यवस्थित. चला सर. ज्याच्या घरी पुस्तकाचं कपाट नाही ते घर होईल सपाट. आज विद्येमुळे मती नीती गती वित्त सगळं काही येतं. विद्येनं हे सगळं काही घडवलेलं आहे. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात विद्येमुळे मती नीती गती येते, वित्त येतं आणि शरीराचा माणूस. कालकुंद्रीचे वराच्या घरातील, विशालच्या घरातील सर्व मंडळी स्वागत करतायत. चला धन्यवाद. मध्ये आम्ही तुमच्या गावामध्ये आलेली प्राची तिचं हार घालून स्वागत करायचं.
काय असेल ते इथे तुम्ही प्री वेडिंग सारखं फोटो काढायला चालतो. स्वागत करते, आभार मानते, धन्यवाद म्हणते. तुमच्या गावात मला स्वागत करून घेतलात. जय जिजाऊ जय शिवराय. वधूने घ्यावयाची शपथ. मी प्राची निर्मला पांडुरंग पाटील आज दिनांक 9 मे 2026 रोजी यांच्या पती म्हणून स्वच्छतेने स्वीकार करून काय वगैरे कमी करू नका. आज दिनांक 9 मे 2026 रोजी या क्षणी आपणा सर्वांच्या साक्षीने प्राची निर्मला पांडुरंग पाटील हिचा पत्नी म्हणून स्वेच्छेने स्वीकार करून माझ्या जीवनात तिचे सहर्ष स्वागत करीत आहे. या क्षणापासून आम्हा दोघांचे संयुक्त वैवाहिक जीवन सुरू झाले आहे. आता आम्हाला दोघांमध्ये एक अतिशय अर्थपूर्ण, आनंददायक, प्रसन्न आणि निर्मितीक्षम नाते निर्माण झाले आहे. आम्ही एकमेकांविषयीच्या प्रेमाने, आदराने आणि निष्ठेने आमच्या वैवाहिक जीवनाचे आचरण करू. इथून पुढे आम्ही एकमेकांविषयीची, आम्हा उभयतांच्या कुटुंबाविषयीची आणि समाजाविषयीची यथोचित कर्तव्ये यशस्वी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आम्हा उभयतामध्ये कुठल्याही बाबतीत काही मतभेद निर्माण झाल्यास आम्ही ते समंजसपणे एकमेकाशी संवाद साधून दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. आदरपूर्वक मान्य करून एकमेकाचे स्वातंत्र्य आदरपूर्वक मान्य करून आणि आमच्या वैवाहिक जीवनाला या मतभेदांची थोडीही बाधा पोहोचणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ. धन्यवाद. जय जिजाऊ. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी झालं की ही राजमुद्रा विशाल प्राचीच्या गळ्यामध्ये बांधत आहे. आणि यानंतर प्राची देखील प्राची देखील विशालच्या गळ्यामध्ये शिवमुद्रा अर्पण करून पटपट घ्या. दादा तुझ्याकडे बघा, बाबा तुझ्याकडे बघा, बाबा तुझ्याकडे बघा. फटाक्या कुठे वाजू नका. अजून वेळ आहे. वंदा टहुली बळी सौदई वंदा शाजी सही श्रद्धा रूप महान कोण सती त्यांची चरित्र स्मरा त्यांचा तोपदेश तोच जगता. ओ शिवमंगल शिवमंगल सत्यज्ञान कडून टाळायचं. 2 नंबर प्रेमाची मधु भावना जपुनिया ठेवा सदा अंतरी. दोघेही परिपूर्ण जीवन जगा आनंद भोगी बना. प्रीतीने करिता समर्पित तने हो शिवमंगलम. शिवमंगल सत्यज्ञान. 3 नंबर जय 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 तवरील माय भगिनी बंधू तसे आपुले. सासू आणि सासरे उभयता विद्यावती संतती. काका धीर ननंद भावजई नाती अशी खूपशी. सांभाळा अवघे कुटुंब आपुले. दोहो शिवमंगलम. शिवमंगल सत्यज्ञान. सत्यज्ञान.
राष्ट्र समाज याज विषयी घेऊन बांधिलकी ध्येयाचा पथ आक्रमित असता माघार घेऊ नका कष्टाने जगता जगात आपुल्या स्वस्तास सोडू नका कर्तव्य करिता कधी न चुकता हो शिव मंगलम शिवमंगल सत्यराम. विद्या उत्तम आत्मसात करता विज्ञान घ्या शोभती क्रीडा आणि कलामध्ये कुशल व्हा शास्त्रात पारंगत आहारी व्यसनाची या सहजही जावेन केव्हा तुम्ही निर्धारेश जीवनी मिळविता ओ शिवम मंगलम शिवमंगल सत्यराम. सामोरे शिवराय थोर असती आदर्श ठे वाउरी तेजाने चमका पराक्रम करा आशीर्वाद तुम्हास लोक वदती स्वीकार त्याचा करा ऐसे जीवन हे व्यतीत करता हो शिवमंगलम शिवमंगलम सत्यराम. आता शेवटची या ठिकाणी सप्तक असता चैतन्य नांदे घरी अस्तित्वात सुगंधाची दरवळे काळी ग पुष्पे रसी काळी काही एक उणे नसलेल सदनी तैसे मनी मानसी नाते तत्व भूमिया उजळता ओ शिवमंगल शिवमंगल सत्यज्ञान. आता माधवराव वाजवायला चालेल सर्वांना धन्यवाद. जरा थांबा जरा हे भरमू या ठिकाणी बसलेत बघा. मगाशी दिसले नव्हते. दुग्धाळे सर आहेत, हे सागर आहेत, हे सचिन तांदळे शेजारचे आहेत. हे जवळ लवकर आले. हे संदीप तरियाळकर आणि हे आमचे तलाठी साहेब आहेत. विहान ए विहान ए विहान हाय. अरे होय होय हा हे पाणी वाटप कार्यक्रम आहे. या ठिकाणी पाणी वाटणारी टीम
आचारी हो ते आचारी घेतो की मग आचारी घ्यायचंय वाढपी आणि आचारी टीम हा मेन हे लोणचं यांनी सगळ्यात वाटलं सीएल ला दिसलं पाहिजे हो सगळे हो हे घेणार की घेतलं की त्यांचा घेतलं हे बैठक मेंबर पण घेऊया की मोबाईल झाला साईडला 2 मिनिटं हा इकडे इकडे सर तिकडे बस